ज्ञानी यांचा राजा गुरु महाराव म्हणती ज्ञानदेव तुम्हा ऐसे। संत ज्ञानेश्वर हे महाराष्ट्राच्या महान संतांपैकी एक होते। ते महाराष्ट्रातील एक थोर योगी, तत्वज्ञानी आणि संत कवी होते। भागवत धर्म तथा वारकरी संप्रदायाचे तत्वज्ञ प्रवर्तक होते। अंधाराकडून प्रकाशाकडे घेऊन जाणारा ज्ञानमार्ग त्यांनी सर्वसामान्यांना दाखविला। त्यांनी योग सामर्थ्याने आपले प्रभुत्व सिद्ध केले। संत ज्ञानेश्वरांनी आध्यात्मिक समतेवर आधारलेल्या वारकरी संप्रदायाची सुरुवात केली। 13व्या शतकात आपेगाव येथे श्रावण कृष्ण अष्टमी शके 1197 म्हणजे इसवी सन 1275 रोजी संत ज्ञानेश्वरांचा जन्म झाला। विठ्ठलपंत कुलकर्णी हे त्यांचे वडील व रुक्मिणीबाई हे त्यांच्या आईचे नाव होते। औरंगाबाद जिल्ह्याच्या पैठण तालुक्यातील गोदावरी नदीच्या काठावर असलेले आपेगाव हे त्यांचे जन्मगाव। निवृत्तीनाथ व सोपानदेव हे त्यांचे बंधू, मुक्ताबाई ही त्यांची बहीण। त्यावेळचे कर्मठ लोक या मुलांना संन्याशाची मुले म्हणून नावे ठेवत। त्याचे कारण असे, त्यांच्या वडिलांनी संन्यास घेतला होता, घर सोडले होते, पण पुढे गुरुच्या आज्ञेवरून ते परत घरी आले आणि संसार करू लागले। पुढे त्यांना ही 4 मुले झाली। हे त्यावेळच्या कर्मठ लोकांना मान्य नव्हते। लोकांनी त्यांना वाळीत टाकले होते। लोक त्या मुलांचा छळ करीत असत। ज्ञानेश्वर एकदा भिक्षेची झोळी घेऊन गावात गेले, पण कोणी त्यांना भिक्षा घातली नाही। सगळीकडे त्यांना वेडेवाकडे बोल ऐकावे लागले। त्यांच्या बालमनाला खूप दुःख झाले। ते आपल्या झोपडीत आले। झोपडीचे दार बंद करून आत दुःख करत बसले। त्यात तेथे मुक्ता आली। गवताच्या ताटीवर टिचक्या मारत ती ज्ञानेश्वरांना म्हणाली, ताटी उघडा ज्ञानेश्वरा, अहो आपण दुःखी कष्टी होऊन कसे चालेल? जगाचे कल्याण कोण करील? बहिणीच्या उपदेशाने ज्ञानेश्वरांना हुरूप आला। दुःख सावरून ते कामाला लागले। ठिकठिकाणी गोरगरिबांचा, मागासलेल्या लोकांच्या धर्माच्या नावाखाली छळ होत होता। तेव्हा ज्ञानेश्वरांनी लोकांना कळकळीचा उपदेश केला। ईश्वरावर श्रद्धा ठेवा, सगळ्यांशी समतेने वागा, दुःखी माणसांना मदत करा, त्यांचे दुःख नाहीसे करा। त्यांचा उपदेश गेली 700 वर्षे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात एकसारखा घुमत आहे। त्या काळात धर्माचे ज्ञान संस्कृत ग्रंथांमध्ये बंदिस्त झालेले होते। सर्वसामान्य लोकांची बोलण्याची व व्यवहाराची भाषा मात्र मराठी होती। ज्ञानेश्वरांनी मराठी भाषेतून ज्ञानेश्वरी हा फार मोठा ग्रंथ लिहिला। धर्माच्या ज्ञानाचे भांडार त्यांनी लोकांना खुले करून दिले। लोकांना बंधुभावाची शिकवण दिली। ज्ञानेश्वरांनी तरुण वयात पुण्याजवळ आळंदी येथे समाधी घेतली। आजही लाखो लोक मोठ्या भक्तिभावाने दर साल आषाढी कार्तिकीला आळंदी पंढरीला जातात। व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।